श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग सर्वांना. तशी तर रोजची सकाळी सारखीच असते, पण म्हटलं चला काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करू. म्हणून आज मुलांसाठी त्यांच्या आवडीची अशी पालक पुरी आणि आलूची भाजी बनवायची होती. कारण की पालक तर असा काही त्यांच्या शरीरात जात नाही, म्हणून म्हटलं काही ना काही करून तरी त्यांच्या शरीरात तो घातला गेला पाहिजे. आणि पालक हा डोळ्यांसाठी किती आवश्यक आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे. नंतर छान असे आलू उकडून घेतले आणि त्याची छान अशी भाजी बनवून घेतली. जास्त कोरडीही नाही करायची, थोडंसं त्यामध्ये पाणी सोडायचं म्हणजे ही भाजी छान लागते आणि पुरीसोबत तसेच पोळीसोबतही छान लागते. नंतर भाजी बनवून झाल्याच्या नंतर इकडे लगेच मी पुऱ्यांची तयारी करून घेतली आणि उंडा भिजवून घेतला. बघू शकता किती छान प्रकारे आपल्या पालकपुऱ्या तयार झालेल्या आहे, टम्म फुगलेल्या आहे. मुलांनी छान आवडीनं खाल्ल्या आणि सृष्टी मात्र काही मागे बसली नाही, तिने टी व्ही समोर जेवण केलं. इकडे स्वराची तयारी करून दिली, तिला बुच्च्या वगैरे पाठवून दिल्या आणि शाळेत पाठवून दिलं. नंतर मी दुपारचे कामं आवरून थोडासा आराम वगैरे केला, कारण की माझ्याकडे साड्या आलेल्या होत्या, त्यातले पीस त्यांना अर्जंट पाहिजे होते म्हणून पहिले पीस काढून देऊन दिले आणि हे उद्यासाठी तयारी करून ठेवली. लगेच संध्याकाळी मुलं शाळेतून आल्यावर त्यांच्यासोबत थोडंसं गप्पा मारत मारत स्वयंपाकाचीही तयारी करून घेतली हातात आणि त्यांना दूध वगैरे देऊन त्यांनी दिवसभर काय केलं, कोणते सर काय म्हटले, कोणत्या मॅडम काय म्हटले, अशा सगळ्या गोष्टी त्यांनी माझ्यासोबत शेअर केल्या. इथेच मी व्हिडिओ थांबवते. बाय.